छत्रपती संभाजीनगर आज पद्म फेस्टिवलच्या चतुर्थ संस्करणाचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवसाच्या 11व्या सत्रामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। आजच्या या सत्रामध्ये आपण सुभाष शर्माजी हे यवतमाळचे आहेत आणि त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, पुरस्कारित आहेत ते आपले मुख्य प्रमुख पाहुणे असणार आहेत सेशनसाठी। आणि ज्ञानयज्ञ फाउंडेशनतर्फे पॅनलिस्ट म्हणून मी मंदार दाभोळकर आणि तसेच त्यांच्यासोबत आपल्या औरंगाबादमधील छत्रपती संभाजीनगरमधील सरस्वती भवन महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे प्राचार्य डॉक्टर सतीश पाटील देवळानकर सर, त्यासोबतच कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख डॉक्टर दीप्ती पाडगावकर मॅडम यांना विनंती करतो की आपण कृपया स्टेजवर यावे। मान्यवरांचे स्वागत। आपण पाहतो की सुभाष शर्मा सर आपल्याबरोबर आलेले स्टेजवर। हे दिसायला फक्त साधे आहेत पण यांचं कार्य प्रचंड मोठं आहे आणि मूळतः काय ना की त्यांचा जो 30 वर्षाचा साधारण त्यांनी अपार परिश्रम घेतलेले आहेत आणि हे परिश्रम शेती या विषयात त्यांचा हा विषय राहिलेला आहे। याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपण नेहमी पेपरमध्ये वाचतो की क्लायमेट चेंज, त्यानंतर माती म्हणजे शेत, त्याचप्रमाणे शेताला लागणारं पाणी आणि या सर्वांच्या सोबतच पर्यावरण, या 4 विषयावर त्यांनी खूप सखोल असं मेहनत घेतलेली आहे, खूप अभ्यास केलेला आहे आणि जी गोष्ट प्रोड्यूस करता येत नाही ती प्रोड्यूस करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा औद्योगिक विकास होतो किंवा नागरी विकास होतो त्यावेळेस काय होतं की मोठे मोठे रस्ते बनतात, कारखाने येतात, पूल बनतात, स्टेडियम्स वगैरे वगैरे बनतात आणि हे करत असताना, नागरीकरण होत असताना आपली शेतजमीन जी आहे ती कमी होते। आपण पटकन विचारतो कोणाला प्लॉट घ्यायचा असेल तर एने आहे का, म्हणजे हे नॉन ॲग्रिकल्चर होतं आणि तिथं आपल्याला पिकवता येत नाही। म्हणजे काय की जगामध्ये प्रत्येक गोष्टीची वाढ होते, फक्त शेती हे असं एलिमेंट आहे की ज्याच्यामध्ये वाढ होत नाही आणि त्यामुळं जेव्हा आपली लोकसंख्या वाढते आहे, ज्यावेळेस आपल्याला फूड ग्रेन्सची म्हणजे अन्नधान्याची गरज खूप मोठी आहे, तर त्यावेळेस जो त्याला रिसोर्स म्हणून आपण शेतजमीन वापरतो ती कमी होत असताना त्याच्यातनं कसं जास्तीत जास्ती प्रोडक्शन घेता येईल याच्यासाठी सुभाष शर्मा सरांनी भरपूर मेहनत आणि काम केलेलं आहे। पण साधारण 55 वर्ष त्यांनी या क्षेत्रात अतिशय असं मौल्यवान काम केलेलं आहे। यांचं एक छोटंसं फक्त, कारण आपण जेव्हा यांच्याशी बोलू, आमचे पॅनलिस्ट जेव्हा यांच्याबरोबर चर्चा करतील तर आपल्याला भरपूर माहिती मिळणार आहे शेती या विषयाबद्दल। पण एक छोटीशी गंमत विचार म्हणजे हे आहे की आपण पाणी पितो, बरोबर आहे, सगळ्यांना पाणी लागतं, तर शेतीला पण लागतं। तर साधारण तुम्हाला माहिती आहे का, आपण बिस्लरीचं पाणी घेतो तर साधारण एका बाटलीची किंमत किती रुपये असते? 20 रुपये, 15 रुपये, 20 रुपये। म्हणजे 20 रुपये जर आपण एखाद्या पाण्याच्या बाटलीची किंमत मनात धरली तर सरांचं कार्य इतकं मोठं आहे की 2.5 हेक्टर क्षेत्रामध्ये सर 1 कोटी लिटर पाणी प्रोड्यूस करतात। आता ते कसं करतात ते आपल्याला सांगतील, पण म्हणजे 20 रुपयाच्या बाटलीच्या हिशोबाने जर आपण त्याचा गुणाकार केला तर 1 कोटी लिटर पाण्याला किती पैसे लागतील? 20 कोटी रुपये, बरोबर? तर एवढं प्रचंड काम दर हेक्टरी सरांनी केलेलं आहे आणि म्हणून मी तुम्हाला परत एकदा जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं स्वागत करूया। आणि आमचे पॅनलिस्ट यांना मी आता अशी विनंती करतो की सत्राला आपण सुरुवात करूया आणि त्यासोबतच आता सुभाष शर्मा सरांचा आपण इथे मानचिन्ह आणि शाल अर्पण करून सत्कार करूया। आपला हा पद्म फेस्टिवल आहे आणि कमळाची प्रतिकृती असं हे सन्मान चिन्ह आमच्या फाउंडेशनने तयार केलेलं आहे। मी देवळानकर सरांना विनंती करतो की कृपया
त्यासोबतच मी पाडगावकर मॅडमना पण विनंती करतो की सरांना सन्मान चिन्ह द्यावे. एकदा परत जोरदार टाळ्यांनी सुभाष शर्मा सरांचे स्वागत करावे. धन्यवाद. श्री सुभाष खेतूलाल शर्मा, कृषि. पद्म फेस्टिवलमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मगाशी व्हॅलेडिक्टरी सेरेमनीच्या दरम्यान मी जय जवान जय किसान अशी घोषणा दिली होती. लाल बहादूर शास्त्रींनी दिलेली मी पुनरुच्चारित केली होती. तर त्या घोषणेच्या जय किसान आज आपल्यासमोर साक्षात आपल्यामध्ये आहेत. सर, शेती हा सगळ्या राजकीय पक्षांचा किंवा सगळ्याच लोकांचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी राजा आहे, बळीराजा आहे, पण तो राजा आज कणव येण्यासारखा आहे. आणि अशा या कणव येण्यासारखी परिस्थिती असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून बरंचसं मार्गदर्शन मिळत आहे. तर हे जे सगळं आपण कार्य सुरू केलं, तर ह्या कार्याची सुरुवात निश्चितच तुम्ही स्वतःच्या शेतापासून केली असेल. स्वतःच्या शेतापासून सुरुवात करत असताना सुरुवातीला तुम्हाला नुकसानही सहन करावं लागलं असेल. तर हे सगळं करताना हे आपण या पद्धतीने जाऊ, या मार्गाने जाऊ, ही प्रेरणा आपल्याला कशी मिळाली? धन्यवाद सर. मी 1970 पासूनच शेती करतो आहे. 1970 पासून शेती करत असताना सुरुवातीला मला ज्ञान नव्हतं शेतीचं, आणि ज्या पद्धती चालू झाल्या त्या पद्धतीला मी स्वीकारलं. आणि रासायनिक खत आणि विषांचा वापर, महागडे बियाणं, या सगळ्यांचा वापर करून शेती करायला लागलो. 1970 ते 1994 हा कालखंड होता माझा रासायनिक शेती करण्याचा. त्यावेळी नेहमी श्रमानी प्रगती होते हे ब्रीदवाक्य अगदी सत्य आहे. मी अतोनात श्रम केलं आणि रासायनिक शेतीत मोठे मोठे अवॉर्ड मिळाले मला. शेतीनिष्ठ सारखंही 1983ला शेतीनिष्ठ शेतकरी हा अवॉर्ड मिळाला. मला वाटलं आपण शेतीचं खूप ज्ञान अर्जित केलेलं आहे. 83ला अवॉर्ड मिळाल्यानंतर हा काही शाश्वत राहू शकला नाही. 1990च्या नंतर उत्पादनात घट व्हायला लागली. आता उत्पादनात घट यायला लागली तर हा चिंतेचा विषय आहे. श्रमामागे प्रगती दडलेली आहे, हा सिद्धांत खरा आहे. मी खूप श्रम करत होतो, सुख आजही करतो आहे. खूप श्रमाने प्रगती होते, हा माझा ब्रीदवाक्य आहे का श्रमाने प्रगती होते. पण ज्या अर्थी उत्पादनाचा त्याच्यावर परिणाम झाला, खर्च वाढते आहे आणि उत्पादकता कमी होते आहे, तर मला असं वाटलं का श्रमामागे प्रगती हे पक्का आहे, पण मी जे विज्ञान अवलंबलं आहे ते विज्ञान चुकीचं असू शकते. आणि मी त्याच्यावर चिंतन चालू केलं. 90 ते 94 हा कालखंड होता माझा चिंतनाचा. चिंतन काळ होता का शेती याचं दुसरं काही बाजू आहे का शेतीची. तर आपल्या देशात मासानोबू फुकुओका आले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या जागी ते गेलेले होते, पण मी त्यांना भेटलो नाही. मी त्यांची शेती काही पाहिली नाही. पण हजार तोंडून ऐकलं का ते नैसर्गिक शेती करतात. आता ते नैसर्गिक शेती करतात आणि चांगलं पद्धतीने उत्पादनं काढतायत. ते कोणत्याही रासायनिक खताचा वापर करत नाही, कोणत्याही विषाचा वापर करत नाही, कोणत्याही महागड्या बियाण्यांचा वापर करत नाही. मला त्यांचं जरासं कौतुक वाटलं आणि एक नवीन विज्ञान
माझ्या समोर आलं. म्हणजे मी जे शेती करत होतो त्याच्या पलीकडचं विज्ञान माहीत नव्हतं मला, पण ते नैसर्गिक शेती करतात आणि ते यशस्वी आहेत. इथूनच परिवर्तनाची कास सुरुवात झाली. ती आता ते नफ्याची शेती करतात, नैसर्गिक शेती म्हणजे रासायनिक खत नाही, कोणते विष नाही, पण ते चांगलं उत्पादन काढतायत. म्हटलं मग जमलं आता आपल्याला दुसऱ्या विज्ञानाची चाहूल लागली आता. म्हणजे याच्या व्यतिरिक्त विज्ञान आहे शेतीत. मी 94ला ठरवलं का जो कार्य मासानोबू फुकुओका करू शकतात ते सगळं बळ माझ्यात आहे, माझ्यात ती शक्ती आहे करण्याची. आणि जी माझ्यात आहे, माझ्या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यात आहे ती शक्ती. निर्यात माझ्यापेक्षा जास्त शक्ती आहे, पण त्या विज्ञानाची त्यांना जाणीव नाही, चाहूल नाही, म्हणून अजून ते तिकडे जात नाही आहे. ठीक आहे, 94ला मी चालू केली आणि सर इतकं सुंदर चित्र तयार झालं. मी आजही विद्यार्थीच आहे शेतीत, मी परिपक्व काही झालो नाही शेतीत. म्हणजे मी माझ्या या पूर्ण जीवनात परिपक्व कधी होणारच नाही, इतकं मोठं शास्त्र आहे शेतीचं, हे लक्षात आलं. 94 ते आजतागायत माझी नैसर्गिक शेतीचा हा प्रवास होता. म्हणजे माझं उत्पादन घटलं, खर्च वाढते आहे, कर्ज होते आहे, हे मला तत्वात मान्य नव्हतं, म्हणून मी परिवर्तन केलं, ते का नवीन विज्ञान शोधून काढलं. 1994 ते आजतागायत शेतीत माझी शेतीच माझी विद्यापीठ झालं. आणि माझं विद्यापीठ झालं, पण तिथे त्या विद्यापीठात असंख्य प्रोफेसर काम करत होते, ते माझे गुरु झाले. ते गुरु कोण होते तर हे लक्षात ठेवा, माझ्या शेतातले जीव जंतू, जीवाणू, गायी, पाखरं, झाडं हे माझे मोठे गुरु झाले. आणि त्यांच्यापासून अफाट ज्ञान मिळायला लागलं. शेती म्हणजे काय हे त्यांच्यापासून मिळालेलं ज्ञान हे अद्भुत होतं. त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानात शेती म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलं. का शेती म्हणजे काय, तर शेती म्हणजे त्यांनी शिकवलं. पहा कोण गुरु झाले, शेतातले सगळे सजीव माझे गुरु झाले. आता त्या गुरूंनी माती पण गुरु झाली, पाणी पण गुरु झालं, तर त्यांच्याबरोबर नातं माझं कसं असायला पाहिजे. पण त्यांनी सगळ्यात शेवटी शेती म्हणजे काय हे शिकवलं. शेती 3 बिंदूतून शिकवलं. शेती म्हणजे ज्या व्यवस्थेत माती घडते त्या व्यवस्थेचं नाव शेती होय. आज माती घडते का आजच्या शेती व्यवस्थेत? नाही. त्याचा ऑर्गॅनिक कार्बन कुठे गेलेला आहे? 0.3च्या खाली. त्या व्यवस्थेला खरोखर आम्ही शेती म्हणणार का? ज्याच्यात माती संपते आहे ती व्यवस्था शेती असू शकत नाही. चेंज करावं लागेल, विचार करावा लागेल, त्याच्या विज्ञानाला शोधून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावं लागेल. म्हणजे पहिली व्यवस्था शेती म्हणजे माती घडवणं म्हणजे शेती. आता घडलेल्या मातीला पाणी मिळालं तर उत्पादन वाढणार, निर्वात. म्हणजे पाणी घडवणं. आज पाणी देशाचं 80% क्षेत्र हे डार्क झोनमध्ये गेलेलं आहे. एवढं डार्क झोनमध्ये गेलेल्या अवस्थेत आम्ही पाण्याची जोड जर शेतीला नाही देऊ शकलो तर खरोखर आपण उत्पादनाची कास धरू शकणार का? म्हणजे पाणी घडवणं म्हणजे शेती, पर्यावरण घडवणं म्हणजे शेती. आज शेतीत पर्यावरण पूर्णपणे नाहीसं झालेलं आहे. म्हणून शेती मला शिकवलं. माझ्या जे काही दुष्परिणाम झाले त्या दुष्परिणामाने शेतीची चाहूल लागली आणि शेती म्हणजे काय शिकलो. तर 3 व्यवस्था. शेती म्हणजे माती घडवणं, पाणी घडवणं आणि पर्यावरण घडवणं. त्या दिशेने शेतीचा मार्गक्रमण झाला. सर, प्रथम आपला ह्या वर्षीचे पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल आपलं खूप खूप मनापासून आपलं अभिनंदन करते सर. खूप खूप धन्यवाद. आपलं आज आपण निर्जीव माती, ज्याला माती म्हणू शकत नाही, आत्ताच आपण सांगितलेलं आम्हाला सर्वांना की ज्याला माती नाही त्याला शेती म्हणू शकत नाही. आणि एक शेतकरी म्हणून जेव्हा शेती करतोय
त्यामध्ये आपण पाहतोय की मातीमध्ये आपण शेती करतो, पण त्या मातीचे कार्बन आज 0.3 म्हणजे 3पासूनही कमी झालेले आहे. आत्ता सरांनी आपल्या सर्वांनी सांगितलेले आहेत. तर माझा एक प्रश्न असे आहे सर आपल्याशी, की मातीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता, हवा आणि सध्याच्या बदलत्या हवामानामध्ये नैसर्गिक शेती जे पद्धती आपली आहे त्यामध्ये आपण कसे संगोपन आमच्या शेतकरी बंधू करू शकतील, आपण ह्याबद्दल काही सांगाल सर? खूप छान प्रश्न आहे आपला. एकंदरीत या संपूर्ण व्यवस्थेत ज्यावेळी ही शेती समजायला लागली, तर माती घडते कशी, पाणी घडते कसं आणि पर्यावरण घडते कसं आणि ते शाश्वत हजारो वर्षासाठी कसं होऊ शकेल, याच्यावर सारखं चिंतन चालू झालं आहे. आणि तो चिंतन निश्चितच आम्ही त्या दिशेने वळतो आहे. आता हळूहळू वेग येईल या सगळ्या कार्याला. मी सृष्टीचा निर्माण कसं झाला याच्यावर पूर्ण अभ्यास केला आधी. त्या अभ्यासानंतर मग मी ठरवलं अशी माती घडते, असं पाणी घडते ना, असं पर्यावरण घडते. तर सृष्टीच्या निर्माणीत जी महत्त्वाची भूमिका होती ती सूर्यशक्तीची भूमिका होती. का या सूर्यशक्तीमुळे सगळी माती, पाणी, पर्यावरण सगळंच घडणार. म्हणजे सूर्यशक्ती एक ॲग्रिकल्चर सायन्सचा महत्त्वाचा भाग आहे. दुसरं मग लक्षात आलं का माती, पाणी याचा संबंध सजीवांबरोबर कोट्यावधी वर्ष होता. म्हणजे आमची माती, आमच्या पृथ्वीचा उदय 450 कोटी वर्षापूर्वी झाला. त्यावेळीच्या नंतर मग काही केमिकल ज्या काही प्रक्रिया घडल्या त्याच्यात मातीन पाणी घडलं. त्या मातीन पाणीला जिवंत ठेवण्यासाठी वृक्ष आणि वनस्पती निर्माण झाल्या, जीवजंतू, जीवाणू निर्माण झाले, पशु पक्षी हे निर्माण झाले, म्हणजे आता जीवजंतू निर्माण झाले. या सगळ्यांची निर्मिती हे मातीला घडवते आणि पाण्याला घडवते. या संशोधनात हे लक्षात आलं का त्याचा खोलीत जाऊन अभ्यास केला का याचं काय आहे बाबा शास्त्र. मग ते शास्त्र लक्षात आल्यावर विज्ञानाचे 3 महत्त्वाचे बिंदू मिळाले. ॲग्रिकल्चर सायन्स या 3 बिंदूशिवाय उभं होऊ शकत नाही, ही ठाम धारणा झाली आणि ती निर्विवाद आहे. आम्ही त्याचे धोके ओळखतो आहे. आज येत्या काही वर्षात अजून जास्त धोके मोठे आपण उभे करून टाकणार. आता त्याच्या बाकीच्या खोलीत नाही जात मी. पण ते 3 बिंदू कोणते होते, तर ते 3 बिंदू महत्त्वाचे होते. परस्पर पूरकता म्हणजे ॲग्रिकल्चर सायन्स आहे. परस्पर पूरकता म्हणजे काय? परस्पर पूरकता म्हणजे एकमेकाला मदत करणारी सगळी व्यवस्था. म्हणजे झाडं हे पाणी खेचून आणण्यासाठी मदत करते, ते मातीत टाकते, मातीतून ते पाणी त्या झाडाला मिळते. झाडावर पाखरं बसते, पाखरं बसले म्हणजे झाडं पाखराला पूरक झाले आणि पाखरं हे मातीला पूरक झाले. पोट भरला का विष्ठा टाकली, म्हणजे कीटकाचं सगळं नियंत्रण. म्हणजे परस्पर पूरकता इज ग्रेट सायन्स ॲग्रिकल्चरचा. हे लक्षात आलं. दुसरं लक्षात आलं, कोट्यावधी वर्षापासून जे आमची सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून कोट्यावधी वर्ष एक बॅलन्स होता पृथ्वीवर, म्हणून हिरवीगार होती आमची पृथ्वी. का माझी शेती अशी हिरवीगार का राहू नये, त्याच्यासाठी विज्ञानाचा दुसरा बिंदू लक्षात आला. तो दुसरा बिंदू होता संतुलन, बॅलन्स. आम्ही व्यापाराधित व्यवस्थेची शेती करून, म्हणजे रासायनिक खतं हे व्यापार, विष हे व्यापार, रासायनिक खतं आणि विष हे व्यापार पद्धती स्वीकार करून शेतकऱ्याबरोबर व्यापार व्यवस्था जुळून टाकली. त्याचा मोठा अनर्थ झाला. त्याच्यामुळे काय झालं, संतुलन हा शास्त्र पूर्णपणे मोडकळीस आला. म्हणजे संतुलन हा ज्यावेळी नष्ट होतो आहे ना, त्यावेळी शेतीचं शास्त्र नष्ट होतो आहे. आता संतुलन म्हणजे काय, का या भूतलावर शेतीला सुरक्षित राहण्यासाठी हजारो वर्ष सस्टेनेबल ॲग्रिकल्चर करण्यासाठी आम्हाला या भूतलावर किती झाडं पाहिजे, त्याचं संतुलन पाहिजे. त्यावेळी शेती सुरक्षित होईल. कारण आमच्यासमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्येला शेतीसमोर, त्याच्या मधात मी थोडंसं आपल्या प्रश्नाच्या उत्तराचा
त्याच्यात खोलीत जाण्यासाठी थोडं चेंज करतो आहे, थोडासा किंवा विषयांतर करतो आहे. 4 प्रॉब्लेम मोठे तयार होते आहे आमच्या शेतीसमोर. आज आहे ते कोणी नाकारू शकत नाही. पहिला जो आव्हान आहे आमच्या शेतीसमोरचा म्हणजे संतुलनाचे हे जे 3 बिंदू आहेत ते मी बोलणार नंतर, ते महत्त्वाचे. पण त्याच्या आधी मातीन पाणी पर्यावरण हे घडवण्यासाठी हे समजून घेणं गरजेचं आहे. 4 प्रॉब्लेम आपल्या शेतीसमोर उभे झालेले असून पहिला आहे क्लायमेट चेंज. नाकारू शकता का? शेतीसमोर खूप मोठे धोका होणार या क्लायमेट चेंजमुळे. आता या क्लायमेट चेंजमुळे होणार काय? क्लायमेट चेंजमुळे फूड सिक्युरिटीचे प्रॉब्लेम तयार होईल. आम्ही या पावसाळा पाहिला, तुमच्या औरंगाबादलाही पाहिलं, मराठवाड्यातही पाहिलं, हिमाचलमध्ये वॉटर बंप पडले तेही पाहिलं. याने फूड सिक्युरिटी गेली का राहिली? गेलीच आहे आमची. म्हणजे जिथं इथं याचा परिणाम असा झाला तिथं उत्पादनावर परिणाम होणारच. म्हणजे फूड सिक्युरिटीवर मोठा खतरा होणार. म्हणजे खूप डेंजरस आहे आमच्या शेती व्यवस्थापनासाठी क्लायमेट चेंज. आता या क्लायमेट चेंजने होणार काय? या क्लायमेट चेंजनी आरोग्याचे संपूर्ण, मी मानवाची गोष्ट करत नाही, संपूर्ण सजीवानी सृष्टीची सुंदरता आहे. संपूर्ण सजीवांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होईल या क्लायमेट चेंजने. म्हणजे आम्ही संपण्याच्या मार्गावर आहे. आणि याचं इतकं विक्राळ रूप, आम्ही म्हणतो आमची GDP इथं गेली, तिथं गेली, तिथं गेली, पण ही नाही राहिली तर आमची GDP पण टिकणार नाही. म्हणजे हे टिकण्यासाठी क्लायमेट चेंज याच्या दिशेने आपलं एक शेतीसाठी धोका आहे. बाकीच्या स्वरूपाची चर्चा करत नाही. दुसरा, आमच्या शेतीत मोठं धोका तयार होतं आहे मातीच्या सुपीकतेचा. म्हणजे आता येऊन मी तुमच्याच विषयावर येणार, पण थोडंसं त्याच्यात खोलीत जाऊन त्याचा आपण कारणमीमांसा केली पाहिजे असं वाटते. दुसरं धोका आहे मातीच्या सुपीकतेचा. आमचा जो आज ॲग्रिकल्चर सायन्स आहे तिथे कोणताही असं पाठ्यक्रम नाही आहे किंवा कोणती अशी व्यवस्था नाही आहे ज्याच्यामुळे मातीची सुपीकता घडेल. मग नाही घडली तर खरोखर उत्पादन सस्टेनेबल राहू शकेल का? तिसरा, देशाचं 80% क्षेत्र ज्या पद्धतीने शेती होते आहे फक्त वापरणं शिकलो आम्ही पाणी, जिरवणं कोणीच शिकलं नाही. जिरवणं नाही शिकलं तर काय झालं? देशात 80% क्षेत्र हे डार्क झोनमध्ये गेलेलं आहे ग्राउंड वॉटरच्या बाबतीत. एकीकडे वरचं तापमान वाढतं आहे, इकडे पाणी खोलीत जाताचं जमिनीतलं आतलं तापमान वाढतं आहे. हे दोन्ही तापमान म्हणजे अर्थात पाण्यामुळे हा तापमान येत आहे जमिनीच्या खालचा. तर हे दोन्ही तापमान आपल्या उत्पादकतेवर आणि आरोग्यावर याचा परिणाम होईल. 80% क्षेत्र डार्क झोनमध्ये गेलेलं आहे म्हणजे पाण्याला विषारी करून टाकलेलं आहे. वरूनही विषारी केलं आणि खालूनही विषारी केलं. हा किती मोठा धोका आहे हो. कसं आपण डोळे झाकून कसं राहणार? किती दिवस राहणार? नाही चालणार. ते वेगाने चेंज व्हावं लागेल. तिसरा, पर्यावरणाचं अतोनात नुकसान केलेलं आहे मी. म्हणजे या पर्यावरणाचं नुकसान कसं झालेलं आहे? आमच्या भूतलावर जे काही सजीवांच्या भूमिका होत्या त्यांना आम्ही विषांनी समाप्त केलेलं आहे, रासायनिक खतांनी समाप्त केलेलं आहे. जमीन जे काही जंतू जीवाणू राहायला पाहिजे, आम्ही झाडाखाली पीक येत नाही, घेतली कुऱ्हाडण, शेतातून झाडं मोकळे करून टाकले. अहो शेवटी कार्बन डायऑक्साईड शोषण करण्याचा तो किती मोठा माध्यम आहे, तापमान नियंत्रित करण्याचं किती मोठं माध्यम आहे. तर शेतीत का आम्ही उत्पादनाच्यासाठी झाडं तोडण्याची कत्तल करण्याचं काम केलं तर ते एक मोठं. तर 4 आव्हानं शेतीसमोर आव्हानं प्रामुख्याने उभे झाले. त्याचा थेट परिणाम मातीच्या, पाण्याच्या आणि पर्यावरणाच्या याच्यावर झालेला आहे. देशात आता चालू झाला हिवाळा. आपण दिल्लीला पाहतो तिथं काय आहे, एक्यू आहे म्हणजे किती भयानक आहे. 15 लाख लोक फक्त श्वासाच्या बिमारीने मरते आहेत. तरी डोळे झाकून राहायचं का? आपण काही चेंज करायचं नाही का? काही व्यवस्था बदलवायची का नाही? मग 15 लाख लोक म्हणजे युद्धात नाही मरत एवढे लोक या श्वासाच्या बिमारीने मरत आहेत. म्हणजे किती मोठे. तर जे जे धोके तयार झाले आहे त्याचं समाधान काढणं म्हणजे उद्याची शेती, सुंदर शेती, सस्टेनेबल शेती करण्याचा हा मार्ग असेल.
म्हणून मला थोडंसं असे 4 धोके सांगावंसं वाटलं आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने. हे 4 धोके आहे. आता याचं मी म्हटलं ॲग्रिकल्चर सायन्सचे 3 खूप महत्त्वाचे बिंदू मला लक्षात आलेले आहे. पहिला बिंदू मी सांगितला परस्पर पूरकता, दुसरा बॅलन्स, संतुलन. आता संतुलन आपल्या देशात, मी पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर द्यायला गेलो. तिथे पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर देत असताना त्यांना विचारलं तुमच्या पंजाबमध्ये झाडांचं पॉप्युलेशन किती आहे? तर त्यांनी काय सांगितलं, 2.5% झाडं आहे म्हणे. अहो आम्हाला 33% पाहिजे आणि तुम्ही म्हणता 2.5. तुमची शेती तुम्ही कसं सुरक्षित राहणार? उद्या किती मोठं संकट ओढून घेताय तुम्ही. हे झाडं गेले कुठे तुमचे? या गेलेल्या झाडांनी तुम्ही राहणार का? तर असंतुलन म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रात पण आपल्याला झाडं किती पाहिजे त्याच्या तुलनेने 18% झाडं ठेवले आपण. आपल्याला पाहिजे किती? निसर्ग म्हणतो, मी ज्यावेळी त्याचा अभ्यास केला खोलीत जाऊन का आपल्याला झाडाची किती गरज आहे, निसर्गात किती होते कोट्यावधी वर्ष, तर 33 ते 45% झाडं होते आणि आज आपण 18%वर आलेलं आहे. म्हणजे याचा परिणाम संपूर्ण जीवनमानावर होणार. म्हणजे संतुलन. मग आपण ज्या पद्धतीने शेती केली, कोट्यावधी वर्ष कोणी फवारणी केली नाही, पण पृथ्वी हिरवीगार होती. हे का शोधून काढलं नाही? तर ते शोधलं मी आणि लक्षात आलं का अरे नाही रे बाबा, या पृथ्वीवर, या भूतलावर, किंवा आता भूतलावर तर नाही राहिलं, पण माझ्या शेतात आज संतुलन तयार झालं आहे. कशाचं? 25% शाकाहारी कीट आहे माझ्या शेतात, त्याच्यापेक्षा समोर जात नाही, आणि 75% मांसाहारी कीट आहे. संतुलन म्हणजे संतुलन झालं तर मला फवारणी करायची गरज पडत नाही. आता फवारणी नाही केली तर विषय गेला बाहेर आणि स्वावलंबन आलं त्याच्यामुळे. म्हणजे बॅलन्स हा एक अत्यंत महत्त्वाचा. तर आपल्या भूतलावर किती पशु पाहिजे, त्या पशुचं एक योग्य नियोजन असायला पाहिजे आपलंही. तर पशु तेवढेच महत्त्वाचे, जीवजंतू तेवढेच महत्त्वाचे, पाखरे तेवढे महत्त्वाचे. का पाखराचं संतुलन किती होतं कोट्यावधी वर्ष, त्याच्यामुळे आमची माती एकदम गादीसारखी मऊ मऊ माती होती ती कोट्यावधी वर्ष. यांच्यामुळे, वनस्पतीमुळे त्याचंच ते. तर एकंदरीत मातीच्या घडवणीमध्ये हे 3 सिद्धांत खूप उत्कृष्टरित्या काम करतात. आणि याच्यासाठी आता थोडासा लांबते, पण मी थोडासा खोलीत जाऊन सांगतो त्याला. आम्हाला आनंद वाटतोय की आपण इतक्या डिटेलिंग ह्या गोष्टींचं करताय. कारण का की जेवढं जास्त डेप्थमध्ये तुम्ही आम्हाला सांगाल तितकं आम्हाला इन्साइट्स मिळत जात आहेत त्याच्यातनं. थँक्यू सर, धन्यवाद. आपलं मला प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद. तर आता इथं सगळी उद्याची भावी पिढी तयार होणार आहे. त्या भावी पिढीला कळलं पाहिजे का आमचं एज्युकेशन कसं झालं पाहिजे. म्हणजे आमच्या एज्युकेशनला ठप्पा केव्हा लागणार का मी एज्युकेटेड आहो. म्हणजे जगण्याच्या संसाधनं निर्माण ज्या करण्याची कौशल्य ज्यावेळी आलं आपल्यात, त्यावेळी आपण एज्युकेटेड होणार. आला का विद्यार्थी मित्रांनो लक्षात तुम्हाला? एज्युकेशन केव्हा होईल आपलं पूर्ण? ज्यावेळी आपलं जगण्याचे संसाधनं आपण निर्माण करतो आहे त्यावेळी एज्युकेटेड झालो. मग बाकीचे पार्ट वेगळे आहेत. ते सगळे टेक्नॉलॉजी, IIT, डॉक्टर, इंजिनिअरिंग हे नंतरचे आहे. हे सगळे झाले, तुम्ही डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, सगळे झाले, पण जगण्याचे संसाधनच नष्ट केलं तर अनएज्युकेटेड झाले तुम्ही. म्हणजे एज्युकेटेड कसं ना अनएज्युकेटेड कसं, हा पण त्या शेतीतला एक महत्त्वाचा दुवा आहे. म्हणून मला ते सांगावंसं वाटलं का ते थोडक्यात सांगावंसं. मग एकंदरीत ह्या संपूर्ण माती व्यवस्थापनात मी जो सृष्टीच्या निर्माणीचं जो अभ्यास केला त्याच्यात मला असं लक्षात आलं की आपण सेम सृष्टीची डिझाईन जी कोट्यावधी वर्ष होती ती आपल्या शेतात जर इम्प्लिमेंट केली तर आपण परत हजारो वर्षासाठी आपल्या शेताला सस्टेनेबल करू शकतो. तर ती फॉर्म डिझाईन लक्षात घेतली का एकंदरीत या भूतलावर किती पशु वावरत होते. तर एकंदरीत भूतलावर त्यांना सृष्टीने बघा थोडंसं कमी जास्त होऊ शकते, कारण खूप माझ्यापाशी अशा काही मोठमोठ्या लॅब नाही आहे
का त्याच्यात संशोधन, काय मला लॅपटॉप चालवणं येत नाही, कम्प्युटर बसणं येत नाही, गुगलचं पाहणं येत नाही, फक्त शेती एक शेती, याच्या पलीकडे काहीच जमत नाही. नाही, तुम्ही गुगल बिगुल बघत नाही म्हणून तुम्ही इथे आहात. आणि साधं मी बघा ते व्हॉट्सअप वगैरे चालू केलं होतं, मधात थोडं विषयांतरी होत जाईल, ते व्हॉट्सअप वगैरे चालू केलं होतं, यूट्यूब बघत होतो, शेवटी समरी काढली त्याची. मी आजपर्यंत एवढं व्हॉट्सअप वगैरे वाचलं, यूट्यूब बघितलं, त्याच्या माझ्या जीवनात सकारात्मक परिणाम किती झाला. मग झिरो निघाला त्याच्यात. अरे मग झिरो आहे तर फेसबुक चालू, त्याला बंद केलं, कोणाला स्वीकारत नाही की थोडंसं इंटरप्ट करतो, कोणाचीच रिक्वेस्ट घेत नाही. थोडंसं इंटरप्ट करतो. सरांनी फेसबुक, व्हॉट्सअप याचा रिझल्ट, यूट्यूब याचा रिझल्ट 0 सांगितलाय. सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. हा, तुम्ही अभ्यास करा का मला याचा माझ्या जीवनात फायदा काय झाला. फायदा झाला त्याचा वापर करा, तेवढाच वापर करा फक्त, का जेवढा फायदा होतो आहे. म्हणजे जे आपल्याला फायदा देतो आहे तेवढाच वापर करा, नाही देत त्या अनावश्यक त्याच्यात वेळ दळू नका. रचनात्मक कामात आपला वेळ गेला पाहिजे. ठीक. आता मातीची सुपीकता तयार करायची आहे, पाणी घडवायचं आहे मला, का त्या पाण्याने माझ्या देशात श्रीमंती येईल असं पाणी तयार करायचं. ज्या पर्यावरणाने 15 लाख लोक मरते ते नाही मेले पाहिजे, तशी व्यवस्था उभी करायची आहे. तशी आपल्या शेताची डिझाईन तयार केली, ते पूर्ण कोट्यावधी वर्षाचा अभ्यास करून कसं होतं, त्याच्यामुळे कसं हे सगळं घडत होतं. तर एकंदरीत फॉर्म डिझाईनमध्ये 2% पशुपालन केलं. निसर्गात 3% क्षेत्रावर पशु वावरत होते, मी 2% केले, बाकीचे मिळून होईल बॅलन्स ते 3चा. तर 2% पशुपालन, 3% निसर्गात असे तळे होते की जिथे नॅचरली पाणी साठायचं, तर 3% क्षेत्र त्याच्या खाली साकारलेलं होतं. तर मी ठरवलं माझ्या शेतात 3% मी तळे तयार करायला पाहिजे. तर मी त्या प्लॅनिंग केलं तसं 3% क्षेत्र माझ्या शेतीचं, 2% पशुपालनासाठी द्यायचं आहे, 3% क्षेत्र पाण्याच्या नियोजनासाठी द्यायचं आहे. मग निसर्गात 33 ते 45% झाडांची संरचना होती. तर मी म्हटलं माझ्या शेतात 30% झाडं लावून मला सस्टेनेबल ॲग्रिकल्चर करायचं आहे. मी 30% क्षेत्रात झाडांची निर्मिती केली आणि 30% क्षेत्र झाडं कसे निवडले मग, का नाही बाबा मला जगाचं आहे, मला इथून यवतमाळहून इथे यायचं तिकीटचे पैसे राहिले पाहिजे, अशी झाडं नको की ज्याच्यापासून पैसा नाही मिळेल. तर मी फळबाग लावली, पण बायोडायव्हर्सिटी कडुनिंबाची झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, वडाची झाड आहे, सगळ्या प्रकारची झाडांची संरचना केली. पण जास्त 99% पैसे देणारे झाडं, अशा झाडांची निर्मिती केली. तर 30% क्षेत्र शेतीचं झाडाखाली व्यापलं. आणि 65% क्षेत्रात मोनोक्रॉपिंग केली नाही, म्हणजे एकाच पद्धतीचे पिकं घेतले नाही. तिथं नेहमी 8-10 प्रकारचे पिकं वेगळे वेगळे राहतील. आणि एक पीक जिथं घेतलं तिथं 4 वर्ष दुसरा पीक येत नाही. असं 65% क्षेत्र हे सगळ्या पिकासाठी. एकंदरीत फॉर्म डिझाईन 2%, 3%, 30% आणि 65%. आता 30% आणि 65%, 95% उत्पादकतेकडे आहे, मला पैसा मिळतो त्याच्यातून. आता 2% आणि 3% या उत्पादनाला मदत करते. जमिनीची सुपीकता नाही आली तर माझं उत्पादन वाढणार कसं, तर 2% जे पशुपालन करतो त्याच्यापासून विविध प्रकारचे खतं तयार करतो आणि ते खतं मातीत मिसळतो. आता ती माती सुपीक झाली तर उत्पादन वाढवण्यासाठी पाण्याचं, भूगर्भाचं पाणी खाली खाली नाही वर येत आहे माझ्या शेतातलं. म्हणजे जे 2 तास पाणी चालायचं मे महिन्याचा आजच्या 20 वर्षापूर्वी, आज रात्रंदिवस चालते ती विहीर. म्हणजे मी पाण्याला वर आणण्याचं काम केलं. अशा रीतीने एक फॉर्म डिझाईन करून 2% आणि 3%, 30% आणि 65%ला मदत करून मी सस्टेनेबल ॲग्रिकल्चर केलं. आता या 2%, 30%, 3% हे सगळे मातीच्या सुपीकता वाढवण्यात काम मला मदत करते. 2% पशुपालनापासून शेण मिळालं, त्या शेणापासून विविध प्रकारचे खतं तयार केले. पाणी एक जमिनीतला मॉइश्चर सिस्टीम तयार केली त्यांनी,
आणि त्या ओलाव्यामुळे जीवजंतू जीवाणूंची संख्या वाढली. त्यांची संख्या वाढली, त्याला क्लायमेट चेंजचा एफेक्ट व्हावा नाही म्हणून 30% झाडांनी व्यापून टाकलं. म्हणजे त्यांची संख्या कमी होत नाही, क्लायमेट चेंजचा एफेक्ट नाही होत त्या सजीवावर. त्या सजीवांची निर्मिती चालू आहे. तो सायन्स उभा केला. मग जे 65% क्षेत्र आहे त्याच्यातून मी त्या पीक संरचनेतून संपूर्ण बायोमास मातीत कसं फळ मी घ्यायचं काम करतो आहे आणि पूर्ण बायोमास त्या मातीत मिसळतो आहे. हे बायोमास त्या सगळ्या जीव जंतू जीवाणूंचं जेवण होते आहे. म्हणजे जेवणाचं शास्त्र उभं केलं का सजीवांच्या जेवणाचं शास्त्र. अशा रीतीने संपूर्ण सजीवाला जेवायला मिळते आहे. पाखराला कीटकं मी त्या मारत नाही, तर त्याला पाखराला भूमिका काय दिली आहे देवानी, तू सगळे पाखरं खा आणि विष्ठा जमिनीवर टाक, म्हणजे नियंत्रणही कर आणि विष्ठेने सुपीकता वाढव. तर त्यांच्या माध्यमातून पण जे बायोमास जे वापरायला लागलो ना, वंडर रिझल्ट होते त्या बायोमासचे. एवढं मोठं बायोमास ज्यावेळी जमिनीत तुझा लागलं तर ऑर्गेनिक कार्बन एकदम वेगाने वाढलं. या सगळ्या बायोमास त्याच्यात हिरवळीचा प्रयोग 3 वर्षातून एकदा 3 टप्पे केले शेतीचे, 1, 2, 3. प्रत्येक 3 वर्षात एकदा हिरवळीचं खत तिथं आलंच पाहिजे. हा त्याची भूमिका ठरवली. कारण मी मातीला आई समजतो. आई, तू उपाशी नको राहू. तू उपाशी राहिली तर मला तूप नाही भेटणार, पण तू तुपाशी राहिली तर मी उपाशी नाही राहणार. हा त्याच्या मागचं धोरण होता. मग आपण बायोमासने त्याला खूप फर्टाईल केलं. आता बायोमास ज्या अर्थी जमीन मिसळायला लागलं तर पर स्क्वेअर फीटाला 10 गांडूळ तयार झाले आहे. आता पर स्क्वेअर फुटाला 10 गांडूळ तयार झाले तर त्यांची भूमिका आता तुम्ही बघा, तर ते किती पाणी जिरवेल, किती खत तयार करेल. अशा रीतीने एक उदाहरण दिलं आहे मी. असे असंख्य सजीव हे जमिनीच्या सुपीकतेवर त्या बायोमासमुळे काम करत आहे, त्या झाडामुळे काम करत आहे. अशा रीतीने सुपीकता. आणि पण एवढे सजीव झाले, भूगर्भात पाणी जिरा लागलं, तर पाण्याचा विषय नंतर घेऊ आपण सेपरेट. तर पाणी या सगळ्या यांनी एवढे छिद्र केले का आज 70% पाणी नॅचरल फॉर्मिंगमुळे ग्राउंड वॉटरमध्ये जाग्यावरच कन्वर्ट होते. असा हा तो थोडा. सर, आपण परावलंबी शेतीकडनं स्वावलंबी शेतीकडे जात असताना शेतकऱ्यांचे, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे माइंडसेट बदलणं एक मोठं चॅलेंज आहे. आणि याला आपल्या दृष्टीने काही सरकारी धोरणंही काही आडकाठी आणतात असं वाटतं का? सरकारी धोरणं नाही, आमचं समाजच आडकाठी आणत आहे आधी. तर म्हणजे किती स्वस्त खाऊ मी शेतीचं उत्पादन, त्याच्याच मागं आपला पूर्ण समाज लागलेला आहे. ज्यावेळी समाजाला हे कळेल का नाही आपण आमच्यासाठी शेतकरी माती घडवतो आहे, तर त्याला उत्पादनात घेतलेलं पाहिजे. का नाही, हे बाबा तुझं उत्पादन आहे, आम्ही तुझा सन्मान करू. हे सरकारचा आणि समाजाचा दोघाचं दायित्व बनते आहे. का ज्या दिवशी उत्पादनाचं मूल्य चुकवण्याची तयारी समाजाची होईल आणि सरकारची होईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने शक्तिशाली राष्ट्र बनेल आपलं. आता माती घडवण्यासाठी किती प्रयत्न करावा लागते, तर एका प्रकारचं मातीचं उत्पादन झालं ना. म्हणजे माती घडवण्यासाठी मी गाईचं संगोपन करतो आहे, मी बायोमासचं संगोपन करतो आहे, मी जीवजंतूची निर्मिती करतो आहे. एकीकडे रासायनिक खतासाठी कोट्यावधी रुपयाची सबसिडी, लाखो कोटीची सबसिडी देण्यात येते आहे. पण ही माती घडवण्यासाठी आम्हाला विचार करावा लागेल का नाही, याचं मूल्यांकन कसं करावं. त्यावेळी प्रश्न सुटतील. पाणी मी म्हणतो, मी 4 मार्गाने पाणी घडवतो आहे. पहिला पाणी घडवतो नॅचरल फॉर्मिंग. किती पाणी जिरते नॅचरल फॉर्मिंग, त्याचा अभ्यास केला. खूप वेगवेगळे त्याचे रिझल्ट आलेले आहे सुरुवातीपासून आतापर्यंत. पण आता ठाम झालं की 70% पाणी नॅचरल फॉर्मिंगनी ग्राउंड वॉटरमध्ये कन्वर्ट होते. उरलेलं 30% पाणी मी चरी खोदल्या. ते चरी खोदण्यासाठी हेक्टरी 15,000 रुपये खर्च आला. आज सामान्य शेतकऱ्याची परिस्थिती नाही आहे 15,000 रुपये खर्च करण्याची. म्हणजे मी तो पाणी भूगर्भात टाकला, त्याचं मोजमाप केलं. 1 हेक्टरवर 1 सेंटीमीटर ज्यावेळी पाऊस पडतो ना सर, त्यावेळी त्याचं
म्हणजे आपण समाज सरकारचा विचारात घेतला का सरकारची भूमिका काय असायला पाहिजे त्या आधारावर मी सांगतो आहे. 1 हेक्टरवर माझ्या शेतात 1 सेंटीमीटर पाऊस ज्यावेळी पडतो त्यावेळी 1 लाख लिटर पाणी पडते तिथे. माझ्या इथं 1 हेक्टरवर 100 सेंटीमीटर वर्षाला पडतो पाणी. आमचं विदर्भ हा तसं खूप ते रुक्मिणीचं माहेरघर आहे तर तिथं पाऊस येतोच, दुष्काळ फार कमी पडतो तिथे. म्हणजे हे थोडंसं आध्यात्मिक भाग झाला. पण 1 सेंटीमीटर पाऊस पडला का 1 लाख लिटर 100 सेंटीमीटर 1 हेक्टरवर पडते. म्हणजे 1 कोटी लिटर पाणी. मी म्हणजे समाजाची भूमिका अशी का असायला पाहिजे याच्यासाठी हे खोलीत जाऊन सांगतो आहे. आता आपण तो प्रश्नच तसा विचारला, मला ते थोडंसं डीपमध्ये जाऊन सांगावं लागेल. ते 1 सेंटीमीटर पाऊस 100 सेंटीमीटर पाऊस 1 हेक्टरवर पडतो, त्याचं मेजरमेंट होते 1 कोटी लिटर. श्रीकांतजींनी त्यावेळी सांगितलं तिथे त्यावेळी. आता 6 हेक्टरवरची शेती होते माझी. म्हणजे 6 कोटी लिटर पाणी तिथे पाणी थांबते, त्याच्यातलं 20% पाणी बाष्पीभवन होऊन जाते. ठीक आहे, तेवढं मायनस करू, पण सध्या मायनस नाही करू आपण, नंतर 20% मायनस करून टाकू. 6 कोटी लिटर पाणी पडला. सरांनी त्यावेळी सांगितलं बिस्लरीची बॉटल केवढ्याची, कोणी 15 म्हणे, कोणी 20 म्हणे. आपण 10 रुपये गृहीत धरू. एवढ्या वेळेत आपण 50% डिस्काउंट देऊन टाकू, चर्चा करून राहिलो. आता त्याचं मोजमाप 6 कोटी गुणिले 10 केलं. कारण काय हे गुणाकार करायला लावतोय. आज मी जे पाणी ज्या पद्धतीने शेती करून जिरवतोय त्याचं व्हॅल्यू बिस्लरीपेक्षा जास्त आहे. म्हणजे बिस्लरीपेक्षा प्युअर आहे तो पाणी. जमिनीतले मिनरल्स घेऊन तो भूगर्भात वरचं पडणारं पाणी डायरेक्ट जातो आहे, त्याच्यात विष नाही आहे. विष नाही आहे म्हणजे प्युअर पाणी तयार करतो आहे, ते औषधीय पाणी आहे. पाण्याने आरोग्य सुधारायचे लोकांच्या आधी. एवढं पाणी तो पवित्र आहे. तो पाणी भूगर्भात जिरला, जमिनीतले मिनरल्स घेऊन गेला, तर म्हणजे मिनरल्स नॅचरल मिळते आहे. त्याच्यात किंमत धरली 10 रुपये. आता 6 कोटी गुणिले 10 केलं तर 60 कोटीचं प्रोडक्शन झालं, त्याचा पाण्याचं प्रोडक्शन झाला. अहो, माझ्या शेतीचं किती उत्पादन होते, मी 30-35 लाखापर्यंत उत्पादन काढतो 6 हेक्टरमध्ये, बस याच्या पलीकडे जात नाही. पण समाजासाठी किती काढतो आहे, 60 कोटीचं प्रोडक्शन करतो आहे समाजासाठी. ते पाणी मला एकट्याला भेटते का? ते नाही, संपूर्ण समाजाला भेटते आहे. पूर्ण सामाजिक व्यवस्था निर्माण होते आहे त्याच्यात. आता 60 कोटीचं हे पाणी झालं. आम्ही शेतीच्या सिंचनासाठी म्हणजे आपल्याला डिझाईन चेंज करावं लागेल. बऱ्याच काही मुद्द्यावर आपल्याला जावं लागेल. विद्यार्थी वर्गांना आज हे समजून घेणं फार गरजेचं आहे. उद्याचा सायन्स काय आहे म्हणतो आहे, उद्याच्या सायन्सला आज तुम्हाला समजून त्या दिशेने आपल्या वाडवडिलांना प्रेरित करायचं आहे तुम्हाला. 1 TMC पाणी तयार करण्यासाठी आम्ही मोठं धरण बांधतो ना. मी तुम्हाला हे कॅल्क्युलेशन सांगितलं का 1 हेक्टरमध्ये 1 कोटी लिटर. 1 TMCचं धरण बांधण्यासाठी आम्ही खर्च करतो 1000 कोटी रुपये. 1 TMC पाणी तयार करण्यासाठी आम्ही खर्च करतो, डॅम बांधण्यासाठी. मग त्याचे कॅनाल वगैरे सगळे निघते, त्याचं बजेट येतं. प्रारंभिक बजेट असतो 300 कोटीचा. आपण 300 कोटी प्रारंभिकच धरू, नंतरचा मी सांगितलं ते चुकीचं सांगितलं. चूक केली तर सांगून ते सांगायला नको होतं. प्रारंभिक बजेट एस्टिमेटेड असते 300 कोटी रुपये 1 TMC पाणी घडवण्यासाठी. आता 1 TMCचा मेजरमेंट किती होते? 2850 कोटी लिटर म्हणजे 1 TMC पाणी. मी 1 हेक्टरमध्ये 1 कोटी लिटर पाणी जिरवलं. त्याचा खर्च किती केला मी? 15,000 रुपये.
हे 2850 कोटी लिटर पाणी तयार करायला मला 2850 हेक्टर जागा लागते फक्त. मी त्या पद्धतीच्या जर नॅचरल पॉलिसी झाल्या सरकारच्या किंवा समाजाकडून असं फार्मर फंड तयार झालं का तुम्ही बाबा रे आमच्यासाठी हे पाणी तयार करा, याची गरज आहे आम्हाला, अशी मागणी समाजाकडून उठली तर हेक्टरी 15,000 रुपये खर्च येतो प्रोडक्शन कास्ट. आता 2850 हेक्टरवर मी हे योजना राबवली, 2850 गुणिले 15 केलं तर 4.5 कोटीच्या आत त्याचं इस्टिमेट निघतं. एकीकडे 300 कोटी कुठे आणि 4.5 कोटी कुठे. आता आपल्याला जागृत व्हायचं आहे का नाही, कोणत्या पॉलिसीने आपण गेलं तर आपला खरा उद्धार होऊ शकेल, म्हणजे देशाचंही भलं होईल, भूगर्भाच्या पाण्याची पातळी वर येईल. आता हे पाणी तयार केलं, त्याचा इस्टिमेटेड कॉस्ट सांगितलं मी तुम्हाला. दुसरं एक उदाहरण देतो मी तुम्हाला पाण्याच्या विषयी. म्हणजे आता मुद्दाच तो उठला तर तुमचा प्रश्नच फार इतका आहे का मला बोलण्यासाठी भाग पाडून दिला आहे सगळं ते. दुसरा मुद्दा घेऊ पाण्यासंदर्भात. आपण म्हणतो का या देशाचं उत्पादन आधी इथे थोडंसं कोणी म्हणजे माझ्या म्हणण्याला असं राग मानून घ्यायचं नाही कोणी बी. या देशाचं उत्पादन 1970 पर्यंत 50-52 किंवा एवढं मिलियन टन होतं. ते वाढून आता 300 मिलियन टनच्या पार झालं. आम्ही पाठ ठोकटा लागलो टेक्नॉलॉजीची, पाठ ठोकटा लागलो बियाण्यांची. पण त्याचा अभ्यास मी केला होता. हा प्रोडक्शन गेला कसा, हा इथपर्यंत पोहोचला कसा, त्याचा अभ्यास केल्यावर मग लक्षात आलं का नाही 1970च्या नंतर जे इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल होत गेली आणि ते मातीला मिळत गेली तसं तसं प्रोडक्शन वाढत गेलं. पण त्याचाही अभ्यास केला का बाबा ह्या टेक्नॉलॉजीचंही बघून घेऊ. 2007 ते 2011 या 4 वर्षाचं मी पूर्ण अनालिसिस केलं, त्याचा पूर्ण अभ्यास केला. त्याचा अभ्यास असा केला का या 4 वर्षात आमचं उत्पादन थांबलं का. 212 मिलियन टनाच्या पुढंच गेलं नाही हे उत्पादन. म्हणजे टेक्नॉलॉजी संपली त्यावेळी, टेक्नॉलॉजी झोपली त्यावेळी, रासायनिक खतं झोपले त्यावेळी, सगळे झोपले. पण मग एकदम उत्पादनाने झेप घेतली आणि बघता बघता 2011च्या नंतर आज 2025ला आम्ही 300 मिलियन टनाच्या पार गेलो. परत आमची पाठ थोपटणं चालू. हाय रे टेक्नॉलॉजी, काय चमत्कार आहे, काय चमत्कार आहे रासायनिक खताचा, काय विषाचा चमत्कार आहे का आज आम्ही 300 मिलियन हे नाही वापरलं तर इथपर्यंत जाऊ शकत नाही. नाही, धांदा चुकीचा आहे ते. परत अभ्यास केला का हे उत्पादन वाढलं, 4 वर्ष टेक्नॉलॉजी का झोपल्या आणि एकदम उत्पादन का वाढलं. तर त्याचं कारण मूळ जे होतं ना, आमच्या इथे 2011च्या नंतर सरदार सरोवरचा पाणी रिलीज झाला आणि लाखो हेक्टर जमीन इरिगेशनमध्ये आली. म्हणजे जेव्हा जेव्हा पाणी आलं तेव्हा तेव्हा उत्पादनाने झेप घेतली. म्हणजे मूळ भूमिका होती पाण्याची. मग नर्मदा सरोवरवर मोठे डॅम झाले, लाखो हेक्टर जमीन, तर देशात 3 स्टेटनी ॲग्रिकल्चर ग्रोथ एकदम झेपावली. गुजरातचा ॲग्रिकल्चर ग्रोथ समोर गेला, मध्य प्रदेशचा हे तर नाकारता येणार नाही ना, छत्तीसगडचं पुढं गेलं. म्हणजे पाणी ज्या ज्या स्टेटमध्ये वाढलं तिथं त्यांनी उत्पादनाचा विस्फोट केला आणि 300 मिलियन टनाच्या पार आम्ही निघून गेलो. पण जिथं होतं तिची दुर्दशा फार वाईट आहे. म्हणजे जिथे आधी सगळं हे रिव्होल्युशन झालं आणि पाण्याचा वापर चुकीच्या पद्धतीने, मोठमोठे डॅम कॅनॉल, तर तिथं आज होतं काय, याच पाण्यामुळे तिथं दो दलीय म्हणजे आपण द्विदल म्हणतो, द्विदल पिकच येत नाही तिथं. चण्याचं पीक येत नाही, मुगाचं पीक येत नाही, असे पिकं येणंच बंद झाले कारण दलदली करून टाकलं. म्हणजे हे किती मोठं धोकं त्याच्या पुढं तयार होणार. तर आपल्याला एक असंच इकोसिस्टम पाहिजे का त्या इकोसिस्टमनी पाण्याचं प्रोडक्शन करायचं आपल्याला.
म्हणजे पहिले केलं आपण मातीचं प्रोडक्शन, मग करतोय पाण्याचं प्रोडक्शन. हे पाण्याचं प्रोडक्शन बॅलन्समध्ये असणार आणि या प्रोडक्शनमुळे उद्या आपण जगात शक्तिशाली राष्ट्र या पाण्यामुळे होणार. म्हणून समाजाने समजून घ्यायचं आहे आणि सरकारने पण समजून घ्यायचं आहे, दोघांनी समजून घ्यायचं आहे. आता डोळे झाकून चालणार नाही. तर मी प्रोडक्शन कास्ट मला किती खर्च आला, मी 3% जागा माझी सोडली पाण्यासाठी. अरे त्याचा चार्ज कोणी द्यायला तयार आहे का? कोणी तयार नाही. सगळं फुकटात पाहिजे आम्हाला. ते पाणी तयार केलं सगळं फुकटात पाहिजे. कोण करणार? एकही शेतकरीची कॅपॅसिटी नाही आज हे सगळं स्वबळावर करण्याची. अशा रीतीने पाण्याचं प्रोडक्शन. दुसरा सर, मला असं वाटतं की जेव्हा आपण शेतीला सुरुवात केली तेव्हा प्रथम शेती, मध्यम व्यापार आणि दुय्यम नोकरी होती. आता आधुनिक शेतीकडे जात असताना आपण नेमकं चित्र उलटं झालेलं आहे आणि शेतीतनं कौशल्य आणि श्रम लुप्त होत चाललेले आहेत. या संदर्भामध्ये आपला काय विचार आहे? नाही सर, असं हे बघा, शेतीतला श्रमण हे सगळ्या एका व्यापार व्यवस्थेच्या अधीन सगळ्या व्यवस्था आहेत. त्याच्यावर आपण इथे हा व्यासपीठ नाही त्याच्यावर बोलण्याचा. पण मी म्हणतो का आज सामाजिक दायित्व जे आहे ना ते स्वीकारलं ना तर श्रमाला चांगलं श्रम. आपण म्हणाला शेती उत्तम होती आणि बाकीचं 3 प्रकार जे होते त्याच्यात. पण या पद्धतीने शेती झाली आणि समाजाने शेतकऱ्याचा उत्पादनाचा सन्मान केला तर IIT वाल्याला पोरगी देणार नाही, उद्या शेतकऱ्याच्या पोराला पोरगी देतील असं चित्र उभं होईल. कारण चेंज व्हायला पाहिजे, सायंटिफिक चेंज व्हायला पाहिजे, त्यावेळी ते तयार होईल ते चित्र. आज झालं काय, सगळं शोषण चाललं आहे. त्या शोषण व्यवस्थेतून मार्ग काढल्यावर आपण सांगतात तशी पुनर्व्यवस्था ती तयार होऊ शकेल ती. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला उत्पादनाची किंमत करणं. आता हा मोबाईल आहे, कंपनीने मला फुकटात दिला का? आज समाजाचे सगळे लोक याला वापरतात का नाही? कंपनीने मला फुकटात दिला का? नफा जोडून दिला. मी माझ्या शेतात उत्पादन करतोय पाण्याचं, पर्यावरणाचा, मातीचा, सगळे उपभोग तुम्ही घेताय, याला तर नफा देता, पण मला नफा दिला का? ही मानसिकता जिथपर्यंत निघत नाही तिथपर्यंत चेंज होणार नाही. मानसिकता चेंज करण्यासाठी सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागेल. जे आज एज्युकेटेड म्हणतो आपण जे लोक, त्यांनी पुढाकार घेऊन या व्यवस्थेचा पाठपुरावा केला पाहिजे का नाही. याचं जिथपर्यंत आपण या व्यवस्थेचा स्वीकार करत नाही का नाही, आता हे फुकटात मी कंपन्याला देतो, जो घाम गाळतो, जो माझ्यासाठी जगण्याचा, तुम्ही जगता कशाने? जगत्या कशाने? मोबाईल खाऊन जगता? कम्प्युटर खाऊन जगता? जगता कशाने? अन्नानी. जगता कशा? पाण्याने. आणि जगता कशा? नाकाने हवा घेऊन, पर्यावरणाने. मग या 3 गरजा तुम्ही विसरलेच. तुम्हाला वाटतं हे याची गरजच नाही आहे. गरज आहे याची मोबाईलचीच आणि टेक्नॉलॉजीची. यानी नाही जगणार. म्हणून शेतीला श्रीमंती आणावं लागेल. जगण्यासाठी शेतीला श्रीमंती आणावं लागेल. सर, जगण्यासाठी शेतीला श्रीमंती हा संदेश देताना एक प्रश्न मला विचारायचा वाटतो की आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे 1-1.5 एकर शेती असते, असे शेतकरी आहेत. समजा आपण एक कुटुंब धरलं जिथे आई वडील, एक नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं, म्हणजे 6 माणसं एका कुटुंबामध्ये आहेत. अशा कुटुंबाला 100% शेतीवर त्यांना जर अवलंबून राहायचं असेल जगण्यासाठी, आयुष्य काढण्यासाठी, तर त्यांनी काय पद्धतीने मेहनत केली पाहिजे आणि त्यांना किती क्षेत्र मिनिमम असलं पाहिजे? 1 हेक्टरसाठी सर, त्याचा आम्ही कॅल्क्युलेशन काढलेलं आहे. 1 हेक्टरसाठी 1 माणूस आणि 2 बाई. तुम्ही 6 सांगितलं, परिवारात 6 जण आहे. 1 हेक्टरवर फक्त 3 लोक चांगलं जीवन यापन करू शकतात. उरलेले 3 त्यांनी इतर बाबीकडे गेलं पाहिजे. हा माझा ठाम अभ्यास आहे त्याचा. का एका शेतीमागं किती लोकांचं पोषण होऊ शकते? फक्त 3 लोकांचं पोषण होऊ शकते. म्हणजे चांगल्या रीतीने त्यांचं पोषण होऊ शकते. म्हणून 3 लोक पाहिजे.
आता मी स्वतः माझी शेती गेल्या 5 वर्षापासून करायचा प्रयत्न करतोय. होतं काय की एका ठिकाणी आपण ज्याला स्टॅपल फूड बाजरी किंवा अशी धान्य लावायची आपण लावतो, माझ्या आजूबाजूला ऊस असतो, माझी बाजरी सगळी पाखरं खाऊन जातात. तर हे मी जेव्हा यशस्वी होईन तेव्हा माझे आजूबाजूचे शेतकरी माझ्यासारखं काम करायला लागतील. तर ह्या मॉड्यूलला याला तुम्हाला किती दिवस लागले? खूप मोठा तप करावं लागलं साहेब. शेवटी मग लक्षात आलं का माझी बाजरी पाखरं खात्यात, पाखराचं ते अन्न आहे का नाही. पाखराचं अन्न काय आहे, तर त्यांचे अन्न आहे कीटकं. कीटकं त्याचं मुख्य अन्न आहे, पण ते कीटकच मी विषाने मारून टाकलं, त्याचं जेवणच संपवलं, तर म्हणून ते आज माझ्या बाजरीकडे वळत आहेत. पहिला मुद्दा हा. दुसरं, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे शेतीत. याचं उत्पादनाची किंमत कंपनी ठरवू शकते, पण माझ्या उत्पादनाची किंमत मी ठरवू शकत नाही. हा सगळ्यात मोठा, खूप मोठा गंभीर हा विषय आहे. मी यशस्वी कशामुळे झालो? नाही रे बाबा, आता माझ्या उत्पादनाची किंमत मीच ठरवणार आणि मी त्याला विक्री करण्याचं सामर्थ्य तयार करेल. मार्केटिंग नॉलेज तयार केलं. म्हणजे आज मी हळद पिकवतो आहे, ते एकदम शोषण करणारं मूल्य नाही, मला परवडणारं मूल्य. 300 रुपये किलोनी हळद विकतो मी. बाजारात 400-500 रुपये केमिकलची विषारी हळद आहे, पण 300त मला परवडते. तूर डाळ मी 200 रुपये किलोला विकतो, बाजारात त्याचं मूल्य 80-100 रुपये आहे. म्हणजे तिथे हा फरक आहे, हळदमध्ये तो फरक आहे, पण मला हे मूल्य परवडते. मला हे हळद तर सगळे घेऊन जाणार कारण बाजारापेक्षा स्वस्त आहे, पण तूर डाळ माझी महाग आहे. पण हळूहळू आरोग्यावर जे परिणाम होऊन राहिले ना, तर माझ्या मूल्यांनी ते लोक घेऊन जात आहेत. याच्यासाठी मला विशेष प्रयत्न करावा लागेल. सक्सेससाठी मला बाजरी आहे का, तूर आहे का, ऊस आहे का, हळद आहे, कोणतंही उत्पादन घेतो आहे आपण, तर बाजाराचं मूल्य ठरवण्याचा अधिकार आपलं पहिले तयार झाला पाहिजे. हे ठरवण्यासाठी खूप शेतीत खूप घाम गाळलं, त्याच्या एक एक काय काय अडचणी आहेत ते शोधून काढल्या, त्या शोधून आज आपण व्यापक स्वरूपात त्याला करू शकतो. मी यवतमाळच्या 500 नामांकित जे मला किंमत देऊ शकतात अशा लोकांपाशी गेलो, जे डॉक्टर होते, इंजिनियर होते, वकील होते, त्यांच्या घरी गेलो. त्यांना 50 ग्रॅम हळद फुकटात दिली, ते माझ्यापर्यंत पोहोचलेच नव्हते. फुकटात दिली, त्याला त्याचं व्हॅल्युएशन सांगितलं का या हळदची गुणवत्ता काय आहे. त्यांच्यापाशी डाळ नेली, म्हटलं रे बाबा, डाळ आम्ही डायरेक्ट मिलात तयार करत नाही, त्याच्याने ॲसिडिटीचे प्रॉब्लेम होतात. मी रात्रभर भिजवतो त्या डाळीले. म्हणजे 500 लोकांना समजायला मला वेळ लागला, 2 महिने 3 महिने तपस्या करावी लागली, आणि 150 ग्रॅम त्याला फुकटात ते डाळ दिली. पण त्याला त्याचं महत्त्व सांगितलं का ते डायरेक्ट मिलात तयार होणारी डाळ आणि या डाळीत फरक काय आहे. ती डाळ आपल्याला करावं लागेल, तसं त्यावेळी आपण मार्केट तयार करू शकू. तर रात्रभर भिजवतो, भिजवल्यामुळे त्याच्यात जे काही ॲसिडिटीचे जे काही प्रॉब्लेम होते ते तो निघून जाते ते. आणि मग 4 दिवस सूर्यशक्ती त्याच्यावर अजून पडते, त्याच्यात गोडी तयार होते. ती डाळ आरोग्यासाठी खूप उत्तम असते, पण त्याच्यात सालपट असते, कुठं राहून जाते. म्हणजे 1% सालपट दिसते, सालपट अजून चांगलं ते समजावं लागलं का अरे हे सालपटीमुळेच तुमच्या डाळीत गुणवत्ता येणार. म्हणजे त्याचं तोही निघून गेला डोक्यातला भूत का सालपटी दिसते तुमच्या, आम्हाला येचावं लागते. नाही नाही, त्याच्या सकटच खा, तुम्ही खाऊन तर बघा, तुम्हाला काय याची चव जाणवते. त्यांनी चव खाल्ली, त्याला गोडी वाटली. अशा रीतीने एक एक लोकांपर्यंत पोचत मार्केटिंग तयार केलं, आणि ते मार्केटिंग पटवून दिलं. हळद फुकटात दिली, हे फुकटात दिली, 500 लोकांना फुकटात दिली, 300 लोक तयार झाले, झाला माझा मार्केटचा प्रॉब्लेम सॉल्व. अशा रीतीने उत्पादनाची किंमत ठरवण्यासाठी, पण मार्केटिंगचं थोडक्यात सांगतो, मार्केटिंगचंही हे ठरवण्यासाठी आम्ही त्याचे 4 प्रिन्सिपल तयार केले. मार्केटिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी पहिला, मार्केटमध्ये यशस्वी व्हायचं आहे तर क्वालिटी, नो कॉम्प्रोमाइज, तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल. मार्केटमध्ये क्वालिटी उत्तम गेली पाहिजे कस्टमरपर्यंत, कारण मी माझ्या रेटनी माल विकतो आहे. दुसरं क्वांटिटी,
आपण क्वांटिटी तयार केल्याशिवाय मार्केटिंगमध्ये यशस्वी होत नाही. तर दोघा चौघांनी मिळून हे सगळे प्रयत्न केले तर दोघं चौघं आपला संसार चांगला तयार करू शकतात. तिसरा व्हेरायटीशिवाय मार्केटिंग होत नाही. आणि चौथा आहे कनेक्शन. तुम्ही जेवढं जास्त कनेक्शन या ना त्या प्रकारानं त्यांना सांगायचं, माउथ टू माउथ प्रचार करा. अशा रीतीने सर मी बाजरीचं सोल्युशन काढला का कीटकाला जगू द्या, त्याचं जेवण आहे तर माझी बाजरी सुरक्षित राहील. आणि ते कीटकच मी संपवले तर कसे राहणार. मग ऊसाचं गूळ तयार करून अशा रीतीने. खूप मोलाचं मार्गदर्शन माझ्यासारख्या नवख्या शेतकऱ्याला सरांनी दिलंय. जसे मला प्रश्न होते तसे आपणापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न असतील. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? मी उमाकांत बाराळे, जनरल इन्शुरन्समधून रिटायर झालेले न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीत. आमच्याकडे सुद्धा पिकाचा विमा काढला जात असतो. मी आता इथं प्रश्न विचारायला लावला आहे. माळीण गावाची घटना सगळ्यांना माहिती आहे, पुण्याजवळ 30 जुलै 2014 जी घडली होती. आणि त्या संदर्भामध्ये मी परवा एक कादंबरी वाचली, डॉक्टर तानाजी लोलके म्हणून. तर त्या कादंबरी म्हणजे इतकी सुंदर कादंबरी होती की डोंगराने गाव गिळला. तर तो डोंगर जो निसर्गाचं तुम्ही जे सगळं सांगता त्या निसर्गाच्या विरुद्ध गेल्यामुळे ते सगळं झालेलं होतं. ती कादंबरी इतकी सुंदर लिहिलेली आहे ती की ती मी हातात घेतली. त्या लेखकाचं नाव पण मला माहीत नव्हतं, पण ती मला सोडवली नाही. मी पूर्ण एका ह्याच्यामध्ये वाचली. तर आता हे तुमचा जो अभ्यास सगळा बघितला तर फक्त माझा प्रश्न एवढाच आहे. आता तुम्ही शेतीबद्दल बोललात, आम्ही आता शहरात राहतो, आम्ही एक छोटासा आमचा बंगला असतो. तर त्या संदर्भात आम्ही काय करू शकतो, किंवा तुम्ही ऑर्गॅनिकचं जे हे केलेलं आहे तर आम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही काही थोडं मार्गदर्शन केलं तर आम्ही हे जे तुमचं सगळं ज्ञान ऐकतोय ते आम्ही आमच्यासाठी वापरू शकतो. कारण शेती तर नाही आमच्याकडे, पण आम्ही आमच्या लेवलवर काहीतरी प्रयत्न करू शकतो. खूप छान सर, आपला प्रश्न खूप छान. अगदी बघा, याच्यासाठी काय आता शेतकऱ्याला चांगलं बळकट करण्यासाठी फार्मर असं काही फंड तयार करण्यासाठी एक 10-10, 20-20 लोकांचा समूह हे तयार व्हावं आणि असा फार्मर फंड तयार करून त्या फार्मरच्या या 3 उत्पादनाची किंमत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आता आपल्याकडे ती जबाबदारी आलेली आहे. जे रिटायर्ड झालेले आहे किंवा अजून नाही झाले त्यांचीही गरज आहे सगळ्यांची. तर एक फार्मर फंड असं एक पूर्ण शहरव्यापी असा फार्मर फंड तयार झाला आणि या दिशेने जे कार्य करणारे लोक आहे त्यांना ती मदत कशी पोहोचवायची याच्यावर आपलं चिंतन तयार होऊन एक सोल्युशन तयार केलं का. खरोखर त्या शेतकऱ्यांनी गायी पोचल्या आहे का, त्या शेतकऱ्यांनी झाडं पोचले आहे का. तर आता औरंगाबादच्या लोकांनी जर एक समूह तयार केला आणि त्या समूहातून फार्मर फंड तयार झाला आणि जे अशी नैसर्गिक शेती करते आहे, ज्यांनी झाडं लावले त्या झाडांचं मूल्य त्याला आपण किती दिलं पाहिजे. कार्बन क्रेडिटचा आहे कायदा. तर पाणी तयार केलं, त्या पाण्यासाठी त्याचं मूल्य चुकवायची तयारी, पण त्यांच्या उत्पादनातही आपण त्यांना योग्य मूल्य देऊ, आपण त्याचा कमी खर्चात खाऊ नये. ही व्यवस्था ज्यावेळी निर्माण होईल साहेब त्यावेळी आपले प्रश्न सुटतील. नमस्कार सर, आणि पहिल्यांदा आपलं अभिनंदन की पद्म पुरस्कार मिळाला, आम्हाला आपलाही अभिमान आहे. धन्यवाद सर. मला एक त्या अनुषंगाने 2-3 प्रश्न होते की आपण सांगितलं हे ॲग्रिकल्चर म्हणजे जे आहे रासायनिक शेती करू नये, पण एक मागील काही वर्षामध्ये श्रीलंकेमध्ये असंच काही अडचण आली होती की श्रीलंकेमध्ये आधी म्हणजे ऑर्गॅनिक शेतीऐवजी त्यांनी म्हणजे रासायनिक शेतीऐवजी ऑर्गॅनिक शेतीचा प्रयोग सुरू केला होता, पण त्यांच्या उत्पादनामध्ये मोठी घट आली आणि त्यामुळे पुन्हा त्यांना तिकडे रिव्हर्सल करावं लागलं कॉफी आणि चहाचं उत्पादनामध्ये. पण त्याच्यानंतर आता सत्तापालट पण झाला होता. म्हणजे नेमकं करावं काय, म्हणजे की उत्पादनात घट आहे, रासायनिक करावं का हे ऑर्गॅनिक करावं, हा एक विषय होता. दुसरा एक प्रश्न आहे की आपण ते 2850 हेक्टर्स जागेमध्ये 1 TMC पाणी स्टोअर होईल असं बोलले सांगितलं, आणि बरोबर आहे, कॅल्क्युलेशन्स बरोबर आहे. पण ॲक्च्युली तेवढं पाणी जिरवायचं म्हणजे नेमकं काय शेतीसाठी. 2850 हेक्टर्स जिरवणं म्हणजे इफेक्टिव्हली आपण म्हणलं की 3% जागा आपण पाण्यासाठी ठेवावी. म्हणजे नेमकं पाण्याचं स्टोरेज अशा पद्धतीने म्हणजे जिरवणं म्हणजे एक्झॅक्ट काय, पावसाचं पाणी आल्यानंतर त्याला म्हणजे साठवायचं कसं. तिसरा एक प्रश्न होता की आपण इरिगेशनच्या टाईप्समध्ये म्हणजे शेतीच्या इरिगेशनबद्दल
आपलं अभिप्राय म्हणजे दिला नाही. फरो इरिगेशन्स होतं. फरो इरिगेशनमध्ये ते स्प्रिंकलर आणि ड्रिप्सचा आपण म्हणजे पाण्याचा वापर खूप भयंकर होतो आणि त्यामध्ये आता पण त्यासाठी कॉस्ट इन्वॉल्ड आहे इरिगेशनमध्ये, स्प्रिंकलर किंवा आपण ड्रिपचं म्हणलं तर नेमकं करायचं काय, तो एक ऑप्शन्स आहे. नंतर चौथा प्रश्न आहे की शेतीमध्ये पाणी जास्त कन्झ्युम करणारे आहेत, केळी आहे, ऊस आहे, त्याच्यामध्ये ते उत्पादन करावं का बाकी दुसरे करावे, म्हणजे ते नेमकं त्या इरिगेशनचं आपण बघतो इथं की मेजर पाणी ऊसासाठीच वापरलं जातं आणि बाकीच्या उत्पादनासाठी पाणी. आता यावर्षी पाऊस पडला चांगला, ही गोष्ट जरी खरी असली तर दरवर्षी ही परिस्थिती राहत नाही सारखी. नाही आता तुम्ही एकेकाने विचारा, एक प्रश्न नंबर 1 विचार, कारण आता माझंही वय 75 झाला, लवकर डिलीट होते, एवढं स्टोरेज कॅपॅसिटीच नाही राहिली इथं आता हे एवढ्याची. एक पहिला प्रश्न विचारा आपण. एका दमाने एवढे प्रश्न विचारले, काय विचारले लक्षात नाही राहत. पहिला प्रश्न होता सर त्यांचा की 2850 हेक्टर जमिनीमध्ये 1 TMC आपण जे सांगितलं, तर त्यांना प्रश्न असा पडला की 3% तुम्ही पाण्यासाठी ठेवायचं 2% पाण्यासाठी ठेवायचं म्हणलं आहे, तर ते 2850 हेक्टरमध्ये कसं? त्याला काय आम्ही चरी केलेले आहे. तर चरी हे 3% क्षेत्रात चर केलेली आहे. म्हणजे जसं माझा जे काही 1 एकर क्षेत्र असेल तर त्याच्या हिशोबाने 3%चा कॅल्क्युलेशन करून ती चर त्या 3% भागात केली आहे. त्या चरीची एक डिझाईन केली, 4 फूट रुंद घेतलेली आहे आणि 4 फूट खोल घेतलेली आहे. जमिनीच्या उताराच्या हिशोबाने 80 फुटापासून 40 फुटापर्यंत, उतार जास्त असेल तर 40 फूट, कमी असेल तर 60 फूट, थोडी अजून लेवल टाईपची असेल तर 80 फूट. 80 फुटावर त्याला लॉकिंग केली आणि लॉकिंगला पिचिंग करून टाकलेलं आहे आणि ते पाणी त्याच्यात थांबवलं. तर आता हे पाणी फक्त त्या निवडत्या चरीने थांबलं. मी तुम्हाला सांगितलं, मी 30% क्षेत्रात झाडं लावले आहे, त्या झाडांनी पाणी वर्षभर मुरवण्याचं काम करते आहे. आता नाही त्याच्या खोलीत नाही सांगत मी, झाडांनी थांबवलं. पिकांची हाय डेन्सिटी आहे त्यांनी पाणी थांबलं. म्हणजे 70% पाणी नॅचरल फार्मिंगनी थांबलं आणि 30% 4 फुटाची चर 4 फूट खोल या चरींनी थांबवलं. असा रीतीने पहिला. दुसरा प्रश्न विचार. तर मी विचारू 1 मिनिट. नाही, त्यांचाच दुसरा प्रश्न श्रीलंकेचा असा होता, आपण खूप अभ्यास केलेला आहे नॅचरल फार्मिंगमध्ये, आपलं अनेक लोकांचे याच्यात आयुष्य गेलेले आहे, तर त्यांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. त्याच्या पाठीशी असल्यामुळे मी म्हटलं का ही सामाजिक चळवळ झाल्यावरच याला गती येईल, म्हणून आपण त्याला तात्काळ मान्यता देत नाही आहे. सामाजिक चळवळ आणि सरकारचे धोरणं या 2 गोष्टी होईल तर मग भ्यायची कारण नाही आहे. कारण मी हिरवळीचं खत घ्यायचं म्हटलं तर मला इन्कम त्याच्यातून काही मिळणार नाही, पण समाजाचा पाठपुरावा राहिला नाही बाबा हे फर्टिलायझर तयार होईल, याच्यात जे NPK मायक्रोन्यूट्रिएंट्स कंपन्याला आपण सबसिडी देतो, आपण शेतकऱ्याला देऊ, असे धोरणं तयार झाले ना, मग सगळे घाम गाळतील त्याच्यात आणि त्या घामाने प्रगती होईल. कुठल्या पद्धतीचं इरिगेशन करायचं ते पीक परिस्थितीनुसार आपल्याला निर्णय घ्यावा लागते. ते का आपल्याला ड्रीप घ्यायचं का, स्प्रिंकलरही चालते, ड्रीपही चालते, फ्लडही चालते, कंट्रोल फार्मिंगही चालते. आपल्या ज्ञानाच्या हिशोबाने आपल्याला ते ठरवावं लागेल. पूर्ण तुम्हाला तुमच्या ज्ञानाला चालना द्यावं लागेल. आपल्या ज्ञानाला चालना दिली तर ज्ञान वाढत जाते आणि ज्ञान झोपून राहिला, आपण प्रत्येक गोष्ट विचारून केली तर ज्ञान झोपल्यासारखं होते. म्हणून ज्ञानाला चालना द्यायची. नंबर 4 ती केळी आणि ऊसावरती विचारतायत. ते केळी आणि ऊस याच्यावर किती भर द्यायचा, किती भर द्यायचा, क्रॉप मिक्सवर विचारतायत. नाही ते बघा, पिकांची टक्केवारी वेगळी असायला पाहिजे. तुम्ही पूर्ण शेतातच ते ऊस लावला तर ते पद्धत योग्य नाही आहे. त्यांनी मातीची सुपीकता नाही वाढणार. मातीच्या सुपीकतेसाठी बायोडायव्हर्सिटी पाहिजे पिकाची. म्हणजे एक पीक आईसाठी, एक पीक आपल्यासाठी, हे धोरण असायला पाहिजे त्याच्यात. त्या हिशोबाने ठरवायचं ते सगळं. ओके सर, नमस्कार. माझं नाव मिलिंद सांगवीकर. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो पद्मश्री या धन्यवाद सर, धन्यवाद. आपलं शेतीसारखा अतिशय क्लिष्ट विषय भारतामध्ये आहे, त्याच्यात तुमचं संशोधन हे अतिशय मौल्यवान वाटलं मला. मातीचं प्रोडक्शन आणि पाण्याचं प्रोडक्शन हा कन्सेप्ट तुमचा खूप आवडलेला आहे. आता मी माझ्या प्रश्नावर येतो की इस्रायलसारखे छोटा देश त्यांच्या शेतीतल्या तंत्रज्ञानाने पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आपण त्यांचं तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित करून आपल्या देशाला ते मानवणार आहे का, किंवा